नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बघणार आहे चिकन पकोडा। तर हे बोनलेस चिकन आहे। तर याच्यामध्ये काय काय घातलं मी तुम्हाला सांगते। अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट करून मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये, आणि हळद, मीठ, लाल तिखट आणि लिंबू असं लावून मी अर्धा तास ठेवलेला आहे। आणि कॉर्नफ्लोअर, बेसन, तांदळाचं पीठ आणि हे जे वर दिसतं ना तुम्हाला, ही पोहे मी मंद गॅसवर भाजून बारीक करून ह्याला मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर चला आता आपण ह्याला फ्राय करून घेऊ। तर ह्याला मंद गॅसवरच फ्राय करून घेऊया आपण, जेणेकरून तो आतमधून पण छान असे शिजून निघतील। तर बघा, हे बघा, मंद गॅसवर, जास्त पण मंद नाही, तर तेल किती मीडियम गॅसवर असं फ्राय करायचं। आता ह्याला आपण पलटून घेऊया। तर चला बघा, आपले असे फ्राय करून झालेले आहे। तर आपण ह्याला काढून घेऊया। अजून एक मिनिट फ्राय करू, मग याला आपण काढून घेऊ। चला ह्याला काढून घेऊया आपण। हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत। तर याला आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ। बघा किती असे क्रिस्पी झालेत, हे बघा। टिश्यू पेपरवर काढले ना, त्याच्यात तेल पूर्ण हे होऊन जाईल, म्हणून मी टिश्यू पेपरवर काढते। तर बघा किती क्रिस्पी झालेले आहेत, हे बघा, हे बघा। तर चला प्लेट करून दाखवते। तर बघा मी प्लेट केलेला आहे, पुदिना, लिंबू आणि असे आपले क्रिस्पी चिकन पकोडा। तर बघा खूप क्रिस्पी झालेलं आहे, हे बघा, एकदम असे क्रिस्पी आहेत आणि आतमधून पण खूप छान असे शिजलेले आहेत। तर कसं काय वाटली मंडळी रेसिपी, कमेंटमध्ये नक्की सांगा। तोडून दाखवते, खूप गरम आहे, हे बघा, हे बघा, आतमधून पण खूप छान असे फ्राय झालेले आहेत।